मागील भागामध्ये आपण बघितलं, अंजू मनातून खुश होती. गालांवर ही हलकी लाली चढली होती. तरी तिने रुद्रांशकडे थोडंसं नाराजीने बघितलं. तो तर गालामध्ये हसत होता. चला आता, आपल्याला सगळं आवरून जायचंय, पूर्वी त्यांना म्हणाली. ते सगळेजण मग जेवण करण्यासाठी गेले. पुढे सगळ्यांचं मस्तपैकी गप्पा मारत जेवण चाललं होतं. अंजू आणि रुद्रांश एकमेकांना भरवतच जेवण करत होते. सोबत आपली बॅचलर मंडळीही त्यांना चिडवून त्यांचं पोट भरत होते. आता पाठवणीसाठी सगळेजण बाहेर आले. शिलाबाई आणि राज अंजूचे हात धरून तिला नेत होते. अंजूचे पाय आता जड होऊ लागले. तिचं पाऊलच पुढे पडेना. तिने वळून शिलाबाईंना मिठी मारली अन हुंदके देत रडू लागली. शिलाबाईंचाही हुंदका बाहेर पडला. राजला पण कंट्रोल झालं नाही आणि तोही तसाच त्या दोघींना मिठी मारत रडू लागला. कितीतरी वेळ तिघेही रडत होते. तिथले सगळेच भावूक झाले होते खूप. दिनेशरावांनी इशारा करताच अहिल्याबाईंनी शिलाबाईंच्या खांद्यावर हात ठेवला. शिलाबाईंनी अंजूला बाजूला केलं आणि तिचे डोळे पुसले. राजने तिला कारमध्ये बसवलं. रुद्रांशने शिलाबाईंचे आशीर्वाद घेतले. राजला मिठी मारून तो कारमध्ये बसला. कार निघाली तशी अंजू खिडकीतून बाहेर बघू लागली. शिलाबाई व ती हात हलवत बाय करत होत्या. कार गेटमधून बाहेर आली तशी अंजू मागे सीटवर टेकली. सून नाही तर मुलगी घेऊन चाललोय आम्ही. अहिल्याबाई शिलाबाईंचा हात हातात घेत म्हणाल्या. माहीत आहे मला, माझी मुलगी आजपर्यंत जेवढी सुखात राहिली त्याहून जास्त सुखात तुमच्याकडे राहील हा विश्वास आहे मला. आणखी एक, जेव्हा कधी भेटण्याचं मन करेन बिनधास्त या. तुमचंच घर आहे आता हे. अहिल्याबाई हसून म्हणाल्या. शिलाबाईंनी हसतच होकारार्थी मान हलवली. मोठी मंडळी ही कारमध्ये बसून गावाकडे निघाली. शिलाबाई मग गावाकडच्या माणसासोबत त्यांच्या गावी गेल्या. पिया आणि ईशा अंजूचं साहित्य घेऊन आल्या. सौरभ मग त्या तिघींना आणि सायलीला घेऊन निघाला. मुकेश आणि राहुल तिथलं राहिलेलं साहित्य जमा करण्यासाठी मागे थांबले. अंजू खूप वेळ हुंदके देत होती. रुद्रांशने दिलेला रुमाल पण आता ओला झालेला होता. रुद्रांशला तिला तसं बघवत नव्हते. देवा, कशी बायको मागितली आणि कशी दिलीस, तो वर बघत म्हणाला. अंजूने चमकून पाहिलं त्याच्याकडे. मला वाटलं आपण मस्तपैकी हसतनी गप्पा मारत गावी जाऊ, पण तू अशीच रडत राहिलीस तर कसं व्हायचं, तो तोंड पाडून म्हणाला आणि स्वतःच दुसऱ्या रुमालाने तिचे डोळे पुसू लागला. मी काय मुद्दामून रडते का, तिने त्याचा हात बाजूला करून नाक ओढत विचारलं. अगं तसं नाही, रुद्रांश हात पुढे करत म्हणाला. तुम्हाला नाही कळणार, घर सोडून तुम्ही थोडे जात आहात. अंजू त्याचा हात सारून पुन्हा रडू लागली. अगं इतके दिवस घर सोडूनच राहत होतीस ना, तेव्हा पण अशीच रडायचीस का? मला माहिती तू का रडतेस ते, रुद्रांश भुवई उंचावत म्हणाला. अंजूने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. इतके दिवस तू मैत्रिणींसोबत राहत होतीस ना, पण आता माझ्यासोबत येतेस म्हणून रडतेस ना, रुद्रांशने हाताची घडी घालून विचारलं. चेहराही सिरियस केला होता त्याने. अंजू थक्क होऊन बघत राहिली त्याला. असा कसा विचार करत होता तो, हे कोणतं लॉजिक लावलं तुम्ही, तिने नाक ओढून वैतागूनच विचारलं. खुश असतीस तर अशी मिठी मारून बसली असतीस मला, पण तू तर रडत बसलीस, रुद्रांश थोडंसं नाराजीत म्हणाला. अंजू परत रडायला लागली. ते बघून ड्राईव्ह करणारा संजय आणि बाजूला बसलेली अपर्णा पण हसायला लागले. दादा चल मागे, हिला सोडून येऊ आपण आईकडे, रुद्रांश मध्येच म्हणाला. अहो, अंजू रुद्रांशकडे बघून ओरडली. रडणं थांबव मग. गावातले लोक तुला बघून म्हणतील की नवरीचा चेहरा का सुजला एवढा, रुद्रांश तिच्या गालावरचे अश्रू बोटाने टिपत म्हणाला. बरोबर, सगळेजण तुमच्याकडे संशयाने बघतील भाऊजी, अपर्णाही हसत म्हणाली. बघ, माझ्यासोबत असं करणारेस का तू, रडून रडून ते काजळ पण पसरलं. मंजोलिका पण अशी दिसत नव्हती, रुद्रांश तोंडातल्या तोंडात हसत म्हणाला. अंजू आश्चर्याने बघत राहिली त्याच्याकडे. समोर ते दोघेही हसायला लागले. अंजूने आता चिडूनच रुद्रांशच्या हातावर मारलं. अगं दादा वहिनी आहेत, तो तिचा हात पकडत म्हणाला. असू देत, ती ओरडली आणि पुन्हा त्याला मारू लागली. तोंड तर चांगलंच पाडलं होतं, त्याने हसतच हात बाजूला केले तशी तीही लगेच त्याच्या मिठीत शिरली. तो तिच्या डोक्यावर ओठ टेकून तसाच तिला कुरवाळत बसला. अंजू, चेहरा नीट कर, आपण मंदिरात जाणार आहोत आता. मोहितेंची नवरी अशी उठून दिसली पाहिजे बघ, अपर्णा अंजूकडे बघत म्हणाली. उठून तर दिसणारच आहे माझी बायको, रुद्रांश ठासून म्हणाल्यासारखा म्हणाला. ओ हो का, अपर्णाने भुवया उंचावून विचारलं. हो,
रुद्रांश हसत म्हणाला. अंजू हलकीशी लाजून हसली. त्याने लगेच तिला रुमाल दिला आणि तिच्यासमोर मोबाईल धरला. वाह, बघा जरा, आज लग्न झालं नाही तर लगेच सेवा सुरू केली. नाहीतर तुला सांगते अंजू, मी इकडे रडत होते आणि हे तिकडे मित्रांसोबत डान्स करत होते. अपर्णा संजयकडे बघून नाराजी दाखवत म्हणाली. अंजू हसतच ते एकत तिचा मेकअप नीट करत होती. संजयही म्हणाला, आता अर्धनुर्ध काय सांगतेस ग? मित्रांनी सोडलं नाही मला. पण त्यानंतर तक्रारीचा एक तरी चान्स दिला का मी? पण तू पहिल्याच रात्री. शांत बसा, काहीच बोलू नका तुम्ही, अपर्णा त्याला मध्येच तोडत म्हणाली. संजय चेव आल्यासारखा म्हणाला. आता का? तुला माहिती आहे अंजू, पहिल्याच रात्री मी मॅडमसाठी चॉकलेट्स आणि गुलाब घेऊन गेलो रूममध्ये. म्हटलं गप्पा मारत सुरुवात करावी नवीन नात्याची. तर ही गप्पा हो, अपर्णा त्याच्या हातावर मारत ओरडली. नाही वहिनी, तुम्ही म्हणालात ना, आता त्यांनाही बोलू द्यात. मग काय झालं दादा? अंजूने संजयकडे बघत विचारलं. तिला नॉर्मल झालेलं बघून रुद्रांच्या जीवाला आराम भेटला. काय होणार? बसल्या बसल्या घोरत होत्या या. पहिलीच रात्र एकट्याने जागून काढली मी. संजय मानेला झटका देत म्हणाला. तुम्ही ना? अपर्णा म्हणाली आणि पुन्हा त्याच्या हातावर मारलं. आमची पहिली रात्र अशी नसेल, हो ना? रुद्रांशने अंजूकडे बघून विचारलं आणि एक डोळा मिचकावला. अंजूला फक्त विचार करूनच लाजायला झालं. तिच्या हृदयातली धडधड वाढली. त्याच्या नजरेला नजरही मिळवता येईना तिला. तिने नजर चोरत बाहेर बघितलं आणि डोळे बंद करून हसून दिलं. आधी निघालेली मंडळी मंदिराजवळ पोहोचली होती. दोघेही गाडीमधून उतरले आणि कुलदैवताच्या पाया पडण्यासाठी आत गेले. तिथल्या ब्राह्मणाचा आशीर्वाद घेऊन ते बाहेर आले. त्यांना घरी नेण्यासाठी रथ बोलवलेला होता. रुद्रांशने वर चढून अंजूला हात दिला. दोघेही आत बसले. तशी वाजत गाजत त्यांची वरात घराकडे निघाली. गावातला एकुलता एक IPS ऑफिसर, त्यामुळे रस्त्यांवर त्याला आणि त्याच्या नवरीला बघण्यासाठी घरांच्या बाहेर भरपूर लोक जमलेले होते. कौतुकाने बघत होते ते त्यांना. त्यांच्या नजरेत त्याच्याप्रती आदर आणि अभिमान झळकत होता, जे पाहून अंजू सुखावत होती. तरुण मंडळी वरातीमध्ये सामील होऊन डान्स करत होते. काही स्त्रिया दोघांनाही ओवाळून त्यांना आशीर्वाद पण देत होते. लहान मुलं मुली तर उत्साहाने वरातीमध्ये डान्स करत होती. वरात घराजवळ आली. दोघांनाही अंगणात उभारलेल्या मंडपामध्ये बसवण्यात आलं. आता जवळजवळ सगळेच पोहोचलेले होते. राज चुलत भाऊ आणि मित्रांसोबत आलेला होता. तो अंजू शेजारी येऊन बसला. पिया, मधू व ईशा पण अंजूच्या जवळ येऊन बसल्या. हळूहळू वरात रंगू लागली. सौरभ, राहुल आणि संजय फुल ऑन एन्जॉय करत होते. सौरभ नंतर यांच्याकडे वळाला. पियाला वाटलं की तो तिला समोर नेईन, म्हणून ती थोडीशी घाबरली. पण झालं उलटंच. सौरभने ईशा आणि मधूला ओढतच डान्स करण्यासाठी नेलं. पिया तिच्या नकळत का होईना मनातून चिडली. नंतर मुकेश तानेला घेऊन डान्स करू लागला. सौरभ पुन्हा आला आणि राजला घेऊन गेला. समीरने पूर्वीला ओढून नेलं. थोड्या वेळाने समीरने अंजूचा हात धरून तिला पण घेऊन गेला. तिथल्या तरुण मंडळींनी तर रुद्रांशला कधीच नेलं होतं. त्याला खांद्यावर बसून डान्स करत होते ते. पिया बिचारी एकटीच खाली बसलेली होती. बावळट आहेस का डुचक्या? तिला का सोडलं तिथे? सायली सौरभला ओरडली. घरचे आहेत सगळे, उगाच डाऊट आला तर? तो हुशारी दाखवत म्हणाला. देवा, त्यांना कळले कधीच? सायली डोक्याला मारत म्हणाली आणि पियाकडे गेली. पिया नको नको बोलत असतानाही सायलीने तिला ओढून आणलं. सौरभ तिच्यापासून लांब लांब पळत होता. पियाला ते थोडंसं विचित्र वाटत होतं. तिने त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला. इथे सुद्धा रुद्रांश मित्रांच्या जबरदस्तीमुळे त्यांच्या लाडक्या वहिनीला उचलून घेऊन नाचायला विसरला नाही. तिने तर लाल गुलाबी होऊन त्याच्या छातीवर तोंड लपवलं होतं. सरत्या वेळेसोबत सगळेजण गाण्यांच्या तालावर धुंद होऊन नाचत होते. वेळेचं बंधन पाळत 11 वाजताच वरात संपवली गेली. नंतर अर्धा तास धेडवा नाचवला गेला. राज सगळ्यांचा निरोप घेऊन अंजूजवळ आला. ती आताही इमोशनल झाली. त्याने स्वतःचे डोळे पुसत तिला शांत केलं आणि मग आलेल्या माणसांसोबत निरोप घेऊन गेला. राहुल, मुकेश आणि डिपार्टमेंटमधले इतर सहकारी पण निरोप घेऊन गेले. आता वेळ झाली गृहप्रवेशाची. गृहप्रवेशाची सगळी तयारी झालेली होती. अहिल्याबाईंनी दोघांची आरती उतरवली. अंजू माप ओलांडणार तेच अपर्णा तिला थांबवत म्हणाली. अहो जाऊबाई, नाव न घेताच माप कसं ओलांडत आहात? चला चला, मस्तपैकी एक उखाणा होऊन जाऊ देत. अंजूने हळूच रुद्रांशकडे बघितलं. ती मग समोर बघत म्हणाली. हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे.
हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे. रुद्रांश रावामुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अगं पण तू कुठे नाही नाही करत होतीस? तू तर मागे लागलेलीस ना? रुद्रांशने तिच्याकडे बघून विचारलं. अहो, अंजू रुद्रांशला हळूच मारत ओरडली. तसे सगळेजण मोठ्याने हसू लागले. चला भाऊजी, आता तुम्ही पण, अपर्णा म्हणाली. मी? त्याने डोळे मोठे करत विचारलं. हो मग? फक्त तुमच्या भावासारखं नाव घेऊ नका, अपर्णा हसत म्हणाली. त्यावर सगळेजण त्यात होकार मिळवून हसू लागले. आता तर मोठ्यानेच घे रे, सगळ्यांना ऐकू गेलंच पाहिजे, संजय त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. थांबा हा, मला विचार करू देत, रुद्रांश हुनवटीवर हात ठेवत म्हणाला. ब्रो लवकर, इज्जतीचा सवाल आहे मोहितेंच्या, सौरभ मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. हो झालं झालं, असं बोलून रुद्रांशने घसा थोडासा ठीक केला. तो मग अंजूकडे बघत म्हणाला. स्टेशनमध्ये आजपर्यंत वा वा, सौरभ मध्येच ओरडला. ए गप रे, सायली त्याला ओरडली आणि रुद्रांशला म्हणाली. बोल रे दादा, रुद्रांश हसून म्हणाला. स्टेशनमध्ये आजपर्यंत घाई असायची ऑर्डर देण्याची, स्टेशनमध्ये आजपर्यंत घाई असायची ऑर्डर देण्याची. आज अंजू आली घरी, आज अंजू आली घरी, आता सवय करून घ्यावी लागेल ऑर्डर ऐकण्याची. सगळेजण मोठ्याने वावा करत हसू लागले. अंजूने चमकून पाहिलं रुद्रांशकडे. तो एक डोळा मिचकावत हसला. सगळेजण चिडवू लागले. तसं अंजूने लाजून मान खाली घातली. तिने हळूच रुद्रांशच्या हाताला चिमटा काढला. आह, रुद्रांश हलकासा ओरडला. चिमटा बसला वाटतं, अपर्णा हसतच म्हणाली. त्यावर तर हसाचा कल्लोळच माजला तिथे. फक्त तुझ्या बापाच्या पायावर पाय ठेवून चालू नकोस बाबा, नाहीतर अवघड व्हायचं तुझ्या आईचं, आजी मध्येच त्याच्याकडे बघत म्हणाल्या. आई, मी तुमच्यासारखी नाहीये, अहिल्याबाईही आजींकडे बघून ठसक्यात म्हणाल्या. सगळेजण तोंड दाबून हसायला लागले. बरं चला चला घ्या उरकून, आजी अहिल्याबाईंकडे दुर्लक्ष करत म्हणाल्या. जाऊ बाई, ओलांडा ते माप, अपर्णा बाजूला होऊन अंजूला म्हणाली. ए नाही नाही, सायली दरवाजा अडवत ओरडली. आता घेतलं की नाव, रुद्रांश तिला म्हणाला. मला वहिनीकडून आणि तुझ्याकडून काहीतरी पाहिजे, ती गालामध्ये हसत म्हणाली. अंजूने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तिच्याकडे. जर पहिली मुलगी झाली तर सून म्हणून मला द्याल ना, सायलीने हसतच अंजूला विचारलं. अंजूचे डोळे विस्फारले गेले. ए बाई, त्यासाठी तुला आधी लग्न करावं लागेल, सौरभ तिच्या डोक्यात मारत म्हणाला. आणि जरी यांना पहिली मुलगी झाली तरी तुझं बाळ लहान असेल ना, समीर पण लगेच म्हणाला. ठीक आहे, मग दुसरी मुलगी द्या, सायली खंदे उडवत म्हणाली. बोल बाई अंजू, अहिल्याबाई अंजूला म्हणाल्या. तिने तर लाजून कधीच मान खाली घातली होती. रुद्रांश हात वर करत म्हणाला. मुलगीच पाहिजे ना तुला, घेऊन टाक, पहिलीच काय दुसरी तिसरी चौथी, अहो बास किती, अंजू रुद्रांशला मध्येच तोडत ओरडली. सगळेजण आता जरा जास्तच मोठ्याने हसायला लागले. अंजू आता खरंच जाम लाजली. तिने सरळ रुद्रांशच्याच शेरवानीत तोंड लपवलं. तो तिला मिठीत घेत सायलीला म्हणाला. देईन हा आम्ही आमची मुलगी तुला, आता हो बाजूला. सायली हसतच बाजूला झाली. अंजूने मग हळूच माप ओलांडलं आणि कुंकवाचं पाणी करून ठेवलेल्या पात्रात पाय ठेवले. रुद्रांश पण तिच्यासोबत आत आला होता. दोघेही मग हात धरूनच पुढे देवाऱ्यासमोर गेले. खाली वाकून ते जोडीने पाया पडले तिथे. नंतर त्यांनी इतरांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. सगळेजण मग तिथे मधल्या खोलीमध्ये बसले. प्रत्येकजण नव्या जोडप्याला गिफ्ट्स देऊन शुभेच्छा देत होते. नंतर मग अंगठीच्या खेळाला सुरुवात झाली. मोठ्या फुलपात्रामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या. सायली पाण्यामध्ये अंगठी टाकत म्हणाली. मी अंगठी टाकते बरं, ज्याला पहिल्यांदा सापडेल त्याचं राज्य चालणार घरामध्ये. रुद्रबाळा, अंगठी जर भेटली नाही तर मग मी आहे आणि तू आहे, आजी रुद्रांशला दमदाटी करत म्हणाल्या. सगळेजण त्यांच्या बोलण्यावर मोठ्याने हसले. पण रुद्रांश मात्र सिरियस झाला. शेवटी आजींनी धमकी दिली होती. 1 2 3 गो, सायली म्हणाली तेच त्या दोघांनीही पटकन पाण्यात हात घातला. नेमकी अंगठी रुद्रांच्या हातात गेली. अंजू त्याच्या हातातून अंगठी ओढण्याचा प्रयत्न करत होती. तो अंगठी सोडत नाहीये हे बघून अंजूने थोडंसं नाराज होऊन पाहिलं त्याच्याकडे. तो इशारा करतच दोघेही असं म्हणाला. त्याने मग अंजूच्या बोटाजवळ अंगठी धरली. अरे सापडली की नाही, चिटिंग नाही हा दादा, सायली रुद्रांशला ओरडली. रुद्रांशने अंजूला इशारा करताच त्या दोघांनीही सोबतच हात वर केला. चला,
म्हणजे दोघंही राज करणार तर? चिंता मिटली माझी, आजी सुस्कारा सोडत म्हणाल्या. तसं पाहायला गेलं तर मी जिंकलो ना, रुद्रांश हळूच म्हणाला अंजूला. ती पण मग कुणाला कळणार नाही असं हळूच म्हणाली. माझ्या हृदयावर तर राज आहेच की तुमचं, पण घरात माझंच चालणार, बरोबर ना? रुद्रांशने भुवया उंचविल्या तसे ते दोघेही एकमेकांकडे बघून हसले. जेवताना तर खूप मज्जा येत होती. जेवणातला प्रत्येक जिन्नस दोघांनी एकमेकांना भरवायचा होता. रुद्रांश तर एकही संधी सोडत नव्हता अंजूची मस्करी करण्याचा. तीही लटक्या रागाने त्याच्याकडे बघत होती. आता ही जिलेबी दादा तोंडात धरेल आणि वहिनी तू ती तोडायची आहे, हात न लावता, ओके? सायली सूचना देत म्हणाली. अंजूने आता गोरोमोरो होऊन पाहिलं सगळ्यांकडे. आधी मला माहीत असतं ना की लग्नात एवढी मज्जा असते, मी 6 महिने खरंच वाट पाहिली नसती. रुद्रांश अंजूकडे बघून म्हणाला. तिला तर काय बोलावं ते सुचेना. तिने लाजून खाली मान घातली. सगळेजण तिला हसू लागले. मी पण आधीच कुणाला तरी बघा. सौरभ बोलता बोलता थांबला. त्याने पियाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर थोडी का होईना पण नाराजी दिसत होती. त्याने कसं तरी हसतच बाजूला बघितलं. समीरने हळूच ईशाला इशारा केला. ती पण इशारा करतच हसली. सायलीने रुद्रांच्या तोंडात एक जिलेबी दिली. अगं एवढी मोठी जिलेबी कोण देतं? सौरभ सायलीच्या डोक्यात मारत ओरडला. तू मारतोस का सारखं? सायलीही त्याला मारत ओरडली. त्याने परत तिला मारलं. शांत बसा नाहीतर बाहेर जा, पूर्वी दोघांनाही ओरडली. ते दोघेही एकमेकांकडे चिडून बघू लागले. इकडे रुद्रांशने अर्धी जिलेबी खाऊन टाकली होती. अरे थोडा तरी धीर, तुझी उत्सुकता समजू शकतो. थोडे दिवस जाऊ देत, मग कळेल तुला लग्नाची मज्जा. काय दिनू? महादेवराव रुद्रांशकडे बघत म्हणाले आणि मग दिनेश रावांकडे बघून त्यांनी हात वर केला. दिनेश रावांनीही लगेच त्यांना टाळी दिली. दोघेही हसत होते आता. कमलाबाई आणि अहिल्याबाई त्या दोघांकडे कमरेवर हात ठेवून बघत होत्या. तसं त्या दोघांनीही हसणं थांबवलं. दिनेश रावांनी नव्या जोडीकडे बघून पुढे जाण्याचा इशारा केला. रुद्रांशने तोंडात जिलेबी धरून अंजूकडे चेहरा केला. ती तर लाजून लाजून आधीच अर्धी झाली होती. सगळेजण तिला चेअरअप करत होते. ती हळूच पुढे सरकली तसा रुद्रांश मागे झुकला. सगळेजण ओ हो ओरडू लागले. अंजू हातात चेहरा लपवत हसली. त्रास देऊ नका हो जिजू, नाहीतर नंतर काय होईल माहिती आहे ना? ईशा रुद्रांशकडे बघत म्हणाली. हो बरोबर, इसका बदला तो लिया जाएगा, मधू पण तिच्याच टोनमध्ये म्हणाली. रुद्रांशने लगेच तोंड पुढे केलं. सगळेजण मोठ्याने हसले. अंजू लाजतच त्याच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेला. त्याने पुन्हा मागे तोंड नेलं. तिने त्याच्याकडे थोडंसं चिडून बघितलं. तो मग हसतच समोर आला. अंजूने तोंड पुढे केलं खरं, पण त्याच्या नजरेत बघण्याचं धाडस झालं नाही तिचं. ती हळूच जिलेबीचा छोटासा तुकडा तोडून मागे झाली आणि खाली बघून तोंडावर हात ठेवत खाऊ लागली. रुद्रांशने पण उरलेली जिलेबी खाऊन टाकली. पोट भरलं की अजून खायची आहे? पियाने हळूच अंजूला विचारलं. अंजूने लाजतच तिला हातावर मारलं. असंच हसत खेळत सगळेजण जेवत होते. बरं, तू सांगितलं नाहीस की तुझ्या जागेवर सौरभ कसा काय गेला ते? दिनेश रावांनी जेवता जेवता रुद्रांशला विचारलं. मी सांगतो काय झालं ते, सौरभ मध्येच म्हणाला आणि जे झालं ते सांगू लागला. लग्नाची वेळ जवळ येत चालली तसं रुद्रांशचं टेन्शन वाढत चाललेलं होतं. त्याला तसं टेन्शनमध्ये बुडालेलं बघून सौरभने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. काय होतंय ब्रो? भीती वाटते की काय? नाही रे, रुद्रांश म्हणाला. मग असा टेन्शनमध्ये का दिसतोयस? सौरभने विचारलं. मला तुझी एक हेल्प हवी आहे, रुद्रांश थोडंसं थांबून म्हणाला. सौरभने चमकून विचारलं. हेल्प? कोणती? बस सांगतो, रुद्रांश सौरभला बसवत म्हणाला आणि त्याने त्याचा प्लॅनबद्दल सांगितलं. नाही बाबा, काय सांगतोयस तू हे? माझ्याच्याने हे नाही होणार, सौरभ हात वर करत म्हणाला. तो बेडवरून उठला. सौरभ यार प्लीज, रुद्रांश पण उठत म्हणाला. नाही म्हणजे नाही, घरच्यांना थोडा जरी डाऊट आला ना आणि अंजूनी ओळखलं तर गेलोच मी, सौरभ टेन्शनमध्ये येत म्हणाला. अरे तुला फक्त थोडा वेळ माझी जागा घ्यायची बस, प्लीज, हे मिशन खूप महत्त्वाचं आहे, रुद्रांश गंभीर होऊनच म्हणाला. आणि लग्नाचं काय, ते नाही का महत्त्वाचं? सौरभने थोडंसं चिडून विचारलं. रुद्रांश आता उसासा सोडत म्हणाला. आहे रे, बट नो अदर ऑप्शन, प्लीज. सौरभ आता डोकं धरूनच बसला बेडवर. रुद्रांश त्याच्या शेजारी बसत म्हणाला. प्लीज, थोडाच वेळ ॲडजस्ट करायचं आहे, नाही बोलू नकोस. ठीक आहे,
पण जर जसं ठरवलं तसं झालं नाही तर? सौरभने घाबरून विचारलं. तसंच होणार, रुद्रांश ठामपणे म्हणाला. त्याच्या नजरेत आत्मविश्वास दिसत होता. सौरभलाही धीर आला मग. आणि तुझ्या बियर्डचं काय? सौरभने रुद्रांच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं. रुद्रांशने लगेच ट्रिमर घेऊन सौरभसारखी हेअरस्टाईल केली आणि त्याच्याकडे बघून हसला. रुद्रांश मग त्याच्या हातात शेरवानी देत म्हणाला, मी वेळेवर पोहोचेन, डोंट वरी. तो लगेच तिथल्या विंडोमधून बाहेर पडला. सौरभ शेरवानी घालून तिथेच बेडवर बसला. कुठे फसवलं राव यांनी मला? ती अंजू हात पकडला तरी लगेच ओळखेल, मग माझी काही खैर नाही, तो टेन्शनमध्ये येत स्वतःलाच म्हणाला. तितक्यात समीरने दरवाजा वाजवला. सौरभ घाबरला. पण जायला तर हवंच होतं. तो उठणार तेच विंडोमधून रुद्रांश पुन्हा आला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.